उत्पादन करण्यासाठी आलाय. नवीन वर्षाला सुरुवात होती दरवर्षी त्यावर्षी वेगळं नाही. मी 20 वर्षापासून येतोय, परंतु आज मला अनेक लोक भेटली. काही जण यूपीचे आहेत, काही जण बिहारचे आहेत, काही जण कर्नाटकाचे आहेत, काही जण तामिळनाडूचे आहेत. त्यामुळे आता हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या देशामध्ये लोण पसरलेलं आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस या इथे येणारी संख्या वाढते. 2018चा जो इन्सिडेंट झाला त्यानंतर खऱ्या अर्थाने या जयस्तंभाला जागतिक प्रसिद्धी मिळाली आणि त्यामुळं लोक अख्ख्या देशातून परदेशातून यायला लागलेले आहेत आणि लोकांना आता या देशामधल्या सर्व जे वंचित आहेत, जे दलित आहेत, जे SC ST मधले आहेत, त्यांना आपली खरी ओळख या जयस्तंभामुळे मिळते की त्यांना सुद्धा आपण आणि आपल्या पूर्वजांनी जे कर्तृत्व केलं त्यामुळे एक स्फूर्ती त्यांना इथून मिळते इथून आल्यावर. आणि त्यामुळं या इतिहासाचा उजाळा देण्यासाठी 1 जानेवारीला लाखो लोक आता इथे यायला लागलेत. आणि माझं या सरकारला आपल्या चॅनलच्या वतीनं आव्हान आहे की आपण इथे 1 तारखेसाठी प्रचंड खर्च करता, परंतु त्यानंतर सुद्धा लोक इथे बसेस घेऊन येतात दर दिवशी. त्यांची प्रचंड गैरसोय होते. तर त्या पंढरपूर किंवा इतर धार्मिक स्थळी जसं वारकरी निवास तुम्ही बनवले आहेत तशा पद्धतीचे परमनंट निवास आणि या इथे लोकांच्या इतर सोयी, इथे महिला वर्ग येतो, इतर लहान मुलं येतात, त्यांच्या सर्व सोयी झाल्या पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. जागा वाटपा संदर्भात काही जागा ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. शिंदे सेनेसोबत अलायन्स केली, तुम्ही नाराज आहे असं कळतंय. जागा कमी नाराज हे बघा, युतीमध्ये सर्वच नाराज असतात, कोणीच खुश नसतं. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते कधीच मिळत नसतं. पण शेवटी कसं असतं, ॲडजस्टमेंट करणं हे गरजेचं असतं. त्यामुळं आम्ही युती धर्म पाळणार, ते पण युती धर्म पाळतील असं मला आशा आहे. किती जागा निवडली तुम्हाला सांगितलं, तुम्ही किती मागितले होते, दिल्यात किती? आम्ही मुंबईमध्ये 7 जागा मागितल्या होत्या, 4 जागा मिळाल्या. इतर ठिकाणी पण अशाच पद्धती झालेलं आहे. पण ठीक आहे, आम्हाला महत्त्वाचं म्हणजे आमचा स्ट्राईक रेट 100% असावा अशी आमची इच्छा आहे. वंचित आणि काँग्रेस एकत्र पाहायला मिळतं. हो, ते दोघांनाही कोणी एकत्र घेत नव्हतं, त्यामुळे त्यांना एकत्र यावं लागलं असं माझं मत आहे. पुण्यात किती जागा मिळाल्या आहेत आपल्याला? आमचे 2च उमेदवार आहेत आणि एक नंबर वार्डामध्ये आहेत आणि एक 31 नंबर 32 मध्ये आहेत. अशा 2 प्रभागामध्ये आमचे 2 उमेदवार. जागा आपल्याला पुण्यात दिलेल्या नाही, आम्हाला भरपूर झालं. आम्हाला कसं आहे, आम्हाला सुरुवात करायची आहे. ओके, चालेल. कमी जागा मिळाल्या असं वाटतं साहेब पुण्यात आणि मुंबईमध्ये? कसं आमची सुरुवात आहे, आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमची सुरुवात जरी छोटी झाली तरी पुढे जाऊन लोकांमध्ये जो विश्वास पैदा केलेला आहे आणि त्याच्यामुळं पुढे आमच्याला या 4-5 वर्षामध्ये रिपब्लिक सेना मोठी झेप घेतल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. नाही, काही ठिकाणी आमच्या धनुष्यबाणावर जी परिस्थिती आहे त्या पद्धतीने काही ठिकाणी आम्ही आमच्या स्वतःच्या चिन्हावर आहोत आणि काही ठिकाणी शिवसेनेची लोक आमच्या चिन्हावर सुद्धा आहेत. अशी परिस्थिती आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.